2019चा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी संदीप देसाई आहे हातकणंगले मतदारसंघामध्ये। कोल्हापूर जिल्ह्यातला हा मतदारसंघ आहे, मागच्या अनेक वर्षांपासून खूप चर्चेत आहे। याचं कारण असं, राज्यभरामध्ये शेतकऱ्यांची आंदोलन करणारे खासदार राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या समोर आता तगडं आव्हान उभं केलेलं आहे, ते म्हणजेच धैर्यशील माने यांनी। धैर्यशील माने यांचा सुद्धा राजकीय इतिहास मोठा आहे। त्यांचे आजोबा खासदार होते, त्यांच्या मातोश्री निवेदिता माने या 10 वर्षे हातकणंगले मतदारसंघातून खासदार होत्या। वारं आपण बघितलं तर दोन्हीकडचं वारं सुद्धा या मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि आपण आता हातकणंगले मतदारसंघामधल्या पेठ वडगाव या बाजारपेठेच्या गावामध्ये। पेठ वडगावचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे हे गाव 72 खेड्यातली लोक या ठिकाणी बाजाराला येत असतात आणि त्यामुळे या सगळ्या मतदारसंघामध्ये हवा काय 72 गावातला रिपोर्ट आपल्याला आज इथं मिळणार आहे। म्हणून तेच जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत पेठ वडगावमध्ये। धैर्यशील मानेंचं का, लोकांना धैर्यशील माने का पाहिजेत आणि खासदार राजू शेट्टी का पाहिजेत, सगळ्या पक्षांचे इथं या ठिकाणी सगळ्यांचे सपोर्टर इथं आहेत। आपण सुरुवात करणार आहोत, पहिल्यांदा जाऊयात शिवसेनेकडे। याचं कारण असं, राजू शेट्टी 10 वर्षे खासदार आहेत आणि तरी सुद्धा शिवसेनेच्या उमेदवारानं त्यांच्यासमोर एक तगडं आव्हान उभा केलेलं आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात राजू शेट्टींना तगडं आव्हान आहे काय विजन आहे तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या उमेदवाराचं। वडगाव शहरामध्ये वडगाव शहराच्या परिसरामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्याच्या प्रश्नाच्या संदर्भात माननीय खासदारांनी पुणे येथे सर्किट हाऊसमध्ये मीटिंग लावली होती। या मीटिंगमध्ये काय गोडबंगाल झालं काय माहीत नाही, परंतु शेतकरी या विषयावरती राजू शेट्टीवरती नाराज आहे आणि शेतकरी जागा झाला आहे आणि त्यांची माननीय खासदारांची जागा ही त्यांना 100% दाखवल्याशिवाय शेतकरी गप राहणार नाही, स्वस्त राहणार नाही, अशी आमची भूमिका आहे। अगदी आपण आता बघितलं, राजू शेट्टी ओळखले जातात ते शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी आणि आता शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने आरोप केला आहे ते शेतकऱ्यांना विसरलेले आहेत। काय वाटतंय तुम्हाला, त्यांनी आरोप केलाय शेतकऱ्यांना अजिबात राजू शेट्टी साहेब विसरलेले नाहीत, शेतकऱ्यांच्या हृदयात आहेत, त्याच्यामुळे विसरायचा संबंध येत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते विसरल्यात म्हणण्यापूर्वी त्यांनी जे आता इथं ऊस परिषद, सदाभाऊ जे म्हणतात ना, मी ऊस परिषद घेतली, वारणीमध्ये ऊस परिषद ज्यावेळी घेतली त्यावेळी मुख्यमंत्री आले होते आणि मुख्यमंत्र्यांनी छातीवर हात टोकून सांगितलं होता की मी शेतकऱ्यांच्यासाठी तिजोरी मोकळी करणार। अहो, त्या तिजोरीची किल्ली गावली नाही का, तिजोरी चोरीला गेल्या राफेलच्या जगात, ते समजलं पाहिजे शेतकऱ्यांना। अगदी आपण आता बघितलं आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप केला। आपण भाजपकडे जाऊया, कारण मुख्यमंत्री भाजपचे आहेत आणि भाजप आणि शिवसेनेची युती आहे आणि या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी काही केलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे राजू शेट्टी बाहेर पडले। मुळामध्ये या देशामध्ये राजू शेट्टींची जी काही मागणी होती स्वामीनाथन आयोग लागू करण्याबाबतची, खऱ्या अर्थानं 18 नोव्हेंबर 2004ला स्वामीनाथन आयोगाची जी काही स्थापना झालेली आहे, खरं तर गेल्या 10 वर्षामध्ये मोदी साहेबांचं सरकार यायच्या अगोदर 10 वर्ष हे काँग्रेसचं सरकार होतं। ज्या काँग्रेस सरकारला, राष्ट्रवादी सरकारला कृषी मंत्री शरद पवार साहेब असताना त्यांना या देशामध्ये MS स्वामीनाथन आयोग लागू करणं शक्य झालं नाही, परंतु आज या देशामध्ये जुलै 2018मध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी या देशामध्ये स्वामीनाथन आयोग लागू केला आणि देशामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला 1.5 हमीभाव देण्याबाबतची घोषणा केली आहे। राहता प्रश्न नाही, हमीभाव देण्याची घोषणा केली, हमीभाव मिळाला का? राहता राहिला तिजोरींच्या चाव्या कुणा सापडल्या का नाही? तिजोरींच्या चाव्या शेतकऱ्यांना, जे साखर कारखान्यांना जे काय अनुदान द्यायचं आहे ते या ठिकाणी राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं मिळून दिलेलं आहे, परंतु ज्या कारखानदारांना यांनी चोर दरोडेखोर म्हणले होते त्यांच्या मांडीला मांडी लावून आज बसलेले ते आपण घेणार आहोत। पण या सगळ्यामध्ये आता मुद्दा आहे तो 1.5 पट हमी भावाचा। थांबा, आपण 1.5 पट हमी भावावर आता काँग्रेसवाल्यांशी बोलूया। काय 1.5 पट हमी भाव मिळाला, त्यांनी आता दावा केलाय। वडगाव मतदारसंघात हे वडगाव हे गाव आहे, तुम्ही बोलले 1.5 पट हमी भाव मिळाला नाही आणि हमी भाव मिळाला नाही, पैसे नाहीत म्हणून कितीतरी शेतकऱ्याने आत्महत्या केल्या। आत्महत्या माणूस कधी करतो? मग त्याचा संसार चालवता येत नसला तर आत्महत्या करतो। ह्या 5 वर्षात आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या, याच्यावर काय बोला? आणि कोण कुणाच्या मांडीला लावून बसण्यापेक्षा 5 वर्षात काय विकास केला हे दाखवून दिलं पाहिजे होतं आणि भाषणात बोलत असताना विकासाच्या मुद्द्यावरती बोलायला पाहिजे होतं
राहुल गांधी, शरद पवार हेच त्यांच्या स्वप्नात येत असल्यासारखं यांच्या मुद्द्यावरतीच फक्त बोललं जाते. विकासाच्या मुद्द्यावरती काही कुठल्याही बाबतीत बोललं जात नाही. अगदी आपण बघितलं आता काँग्रेसचा आरोप आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आहे, पण भाजपनं जो एक आरोप केलेला आहे, ज्या साखर कारखानदारांच्या विरोधामध्ये राजू शेट्टींनी बंड पुकारलं होतं, त्यांच्या विरोधामध्ये आंदोलनं केली, शरद पवारांना कडाडून विरोध होता, त्याच शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून का राजू शेट्टी बसलेत हा त्यांचा आरोप आहे. उत्तर द्या. ज्यावेळी भाजप सरकार संगत युती केली खासदार साहेबांनी, त्यावेळी भाजप सरकारनं आश्वासन दिलं की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला 1.5 हमी भाव देऊ आणि श्रीरंगराजन समितीच्या शिफारशी लागू करू. त्यातली एकही शिफारस लागू केली नाही. परत हमी भावाच्या बाबतीत बोलला तर हमी भाव त्यांनी अजिबात दिलेला नाही. ज्यावेळी भाजप सरकारबरोबर गेले, भाजप सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. आणि आता शरद पवार साहेब असू दे किंवा राहुल गांधी साहेब असू दे, यांनी भाजप शेतकऱ्यांच्या बद्दल चांगली पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, पहिल्यांदा राजू शेट्टी स्वतःच्या जीवावर निवडून आले होते, दुसऱ्यांदा युतीबरोबर त्यांची महायुतीमध्ये होते, पण आता ते आघाडीमध्ये महाआघाडीमध्ये गेलेत. का राजू शेट्टींना गरज भासावी? राजू शेट्टींना गरज एवढ्यासाठी भासली की यांनी जे BJP असेल किंवा शिवसेना असेल, यांनी जे स्टेटमेंट राजू शेट्टी साहेबांना म्हणजे त्या अनुषंगानं शेतकऱ्यांना दिली, ती चुकीची दिली. FRP मध्ये त्यांनी जो देतो म्हणलेला जो भाव होता तो मिळाला नाहीच. स्वामीनाथन आयोग लागू झालंच नाही. त्याच्यावर त्यांनी आणखीन एक सांगितलं होतं की मी सबसिडी देतो, सबसिडी पण दिली नाही. आणि ह्या सगळ्याला कंटाळून अगदी म्हणजे राजू शेट्टी ह्या सगळ्याला कंटाळून शेतकरी आत्महत्या करायला, ह्या सगळ्या भावनांचा जर विचार केलाचा तर हे सरकार फेल गेलंय, हे 100% सत्य आहे. अगदी आता सरकार फेल गेलंय, आत्महत्या व्हायला लागल्या म्हणून राजू शेट्टीने केलं. आघाडीच्या सरकारमध्ये आत्महत्या होत नव्हत्या का, हाही कळीचा मुद्दा होऊ शकतोय. या सगळ्यामध्ये आता आपण शिवसेनेवाल्यांच्याकडे जाणार आहोत. याचं कारण असं, इथला उमेदवार आहे तो शिवसेनेचा उमेदवार आहे धैर्यशील माने. मला एक सांगा, राजू शेट्टी एक शेतकरी नेता आहे, धैर्यशील मानेंचं शेतीसाठीचं विजन काय आहे? मुळात जर आपण बघितलं की एक शेतकऱ्यांचा आत्मसन्मान आणि मराठी माणसाचा स्वाभिमान ह्या भावनेतून शरद पवार साहेबांनी या राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आणि त्यालाच कुठेतरी खो ह्या त्यांच्या गेल्या कारकिर्दीमध्ये बसला. आणि आजची अवस्था अशी होती की काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे उमेदवारच मिळत नव्हता आणि उघड्याजवळ नागडं गेलं आणि थंडीने मेलं ह्याची जर आपण प्रत बघितली तर अशीच अवस्था आज ह्या ठिकाणी झालेली आहे. थोडक्यात उत्तर द्या. राजू शेट्टी यांची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे स्वामीनाथन आयोगाची. आघाडीचं सरकार होतं, पवारसाहेब कृषी मंत्री होते, राज्यात त्यांचं सरकार होतं, त्यावेळी घडलं नाही. आता राजू शेट्टी निवडणुकीसाठी तुमच्याबरोबर आलेले आहेत. निवडणुकीनंतर समजा तुम्ही FRP तुमचं सरकार आलं तर स्वामीनाथन आयोग लागू करणार का, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जर आत्ता करणार तर मागचं आघाडीचं सरकार होतं त्यावेळी का केलं नाही? मुळात स्वामीनाथन आयोग याची सूचना पटलावरती शरद पवारांनीच मांडली. गेली 5 वर्ष मोदींचं सरकार होतं आणि फुल मेजॉरिटी नव्हतं. त्याला का करता आलं नाही स्वामीनाथन आयोग? त्यांनी पहिल्याच मीटिंगमध्ये शेतमालाचे भाव वाढवून देऊ आणि मेरी जिम्मेदारी असं सांगितलं होतं. त्याला का केलं नाही? सगळ्यात मोठं अपयश म्हणजे या मोदी सरकारच्या कारकिर्दीमध्ये कधी नव्हत्या इतक्या महाराष्ट्रामध्ये आत्महत्या झालेल्या आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी अगदी आत्महत्या झालेल्या आहेत मोदी सरकारच्या काळामध्ये, असं राष्ट्रवादीवाल्यांचा आरोप आहे. भाजप सरकार आल्यावर सत्तेत चांगले दिवस आले शेतकऱ्यांना? आले, चांगले आले. हा साखरपट्टा असल्यामुळे इथं मुख्यमंत्री साहेबांनी हे करून प्रयत्नातून 31 रुपये हमी भाव. ठीक आहे. या सगळ्यामध्ये आपण बघितलं, या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे FRP सगळ्यांना मिळालेला आहे. FRP मिळालाय का हे जाणून घेऊया आपण. FRP मिळालाय सगळ्यांना? ते FRP मुख्यमंत्र्यांनी दिली म्हणतात, त्यासाठी मग मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीलाच काय FRP दिलं नाही? राजूजी 2-3 महिने आंदोलन करायला का लागलं? आणि खासदार साहेबांना पुण्यातून मुंबईला कशासाठी मोर्चा काढायला लागला चालत? या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आपण येणार आहोत हातकणंगले मतदारसंघामध्ये. मतदारसंघातली कामं राजू शेट्टी यांनी केलेली आहेत का, मतदारसंघाकडे त्यांचं लक्ष आहे का, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, धैर्यशील माने एक नवं नेतृत्व आहे, त्यांचं मतदारसंघातलं विजन काय आहे? आतापर्यंत त्यांच्या मातोश्री होत्या किंवा त्या जिल्हा परिषदला ते काम करत होते, त्यावेळी त्यांनी काय काम केलंय हे सुद्धा जाणून घेणार आहोत. महासंग्राममध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त न्यूज 18 पेठ असलेल्या पेठ वडगाव या गावात सगळ्या या ठिकाणी राजू शेट्टी आणि धैर्यशील मानेंच्या मध्ये लढत आहे. पण आपण सगळी चर्चा सुरू करण्या अगोदर एक अपक्ष उमेदवार आपल्यासोबत आहे, तो दिव्यांग आहे आणि या सगळ्यामध्ये चिल्लर भरून त्यानं आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. काय विजन आहे तुमचं? आणि हे मातब्बर नेते आहेत, राजू शेट्टी राज्यात नाव असलेला नेता आहे, धैर्यशील मानेंचं अख्खं खानदान राजकारणामध्ये आहे, त्यांच्या घरात मोठी पदं होती. काय राजकारणात उतरावंसं वाटतं? नमस्कार, मी किशोर राजराम पन्हाळकर. माझं एकच मत आहे, वडगाव तालुका झाला पाहिजे. वडगाव तालुका
व्हायसाठी 2000 पासून प्रयत्न चालू आहेत. 2000 पासून प्रयत्न चालू आहेत. ते आज अखेर 2019 वर्ष झालं येथील प्रस्थापित राजकारण्यांनी ह्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि म्हणजे तुम्हाला वडगाव तालुका पाहिजे. दुसरा मुद्दा मुद्दा व्यवसाय काय? व्यवसाय काय ना शेती व्यवसाय. मग आता शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टीने आंदोलन केली. वाटलं ना तुम्हाला ह्यातला एखादा नेता निवडावून त्यांच्या मागे राहावं? नाही. मला एकच पाहिजे आहे, मराठा आरक्षणासाठी कोणत्याही नेत्यांनी जे केलं नाही ते मी केलं. मराठा आरक्षणासाठी मी वडगावहून मुंबई पातूर सायकलवरून गेलतो. राजू शेट्टीनी काही सुद्धा केलं नाही मराठा आरक्षणासाठी. आणि आपण बघतोय मराठा आरक्षण हा विषय बाजूला ठेवूया. याचं कारण असं, मराठा आरक्षणासाठी सगळ्याच पक्षांचा पाठिंबा होता, सगळेच अनेक आंदोलनं झाली, सगळ्याच पक्षाचे नेते सामील होते. आता येऊयात हातकणंगले मतदारसंघामध्ये, कारण खासदार म्हटलं की निम्मा जिल्हा खासदाराच्या ताब्यात असतो. हातकणंगलेमध्ये खरंच विकास कामं राजू शेट्टींनी केलेत काय हे आपण जाणून घेणार आहोत. राजू शेट्टींचं नेमकं काय काम, राजू शेट्टींनी काय काय कामं केलेत मतदारसंघात जरा सांगा. राजू शेट्टीने थोडक्यात सांगायचं लवकर. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात काम करत असताना विकास अभिमुख काम किंवा केंद्र शासनाचा विशेष निधी ओढून आणून तालुका किंवा हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम करायला पाहिजे होता. असं काही न करता त्यांचा जो स्वतःचा फंड आहे, खासदारांचा फंड, तो फंड सुद्धा खर्ची होत नाही. तो फंड खर्ची होत नाही. थांबा, एक मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, काय वाटतंय राजू शेट्टींच्या कामाबद्दल? राजू शेट्टींचं काम अजिबातच नाही. कुठलाही निधी कुठपर्यंत पण पोहोचलेला नाही. राजू शेट्टींना किंवा ह्या विरोधी पक्षांना एकच सांगायचं आहे की या देशामध्ये शेती सोडून आणखी काही प्रश्न आहेत का नाहीत? आलुतेदार आहेत, बलुतेदार आहेत, कामगार आहेत, इचलकरंजीचे कामगार आहेत, व्यापारी आहेत, किराणा दुकानातली माणसं आहेत, कापड दुकानातली माणसं आहेत. सोडून बाकीच्यांच्याकडे दुर्लक्ष झालं. बोला येतो मी गेली 10 वर्ष शेट्टींचा कार्यकर्ता होतो. त्याचं बूथ लावण्याचं काम केलं. शेतकऱ्यांची गद्दारी या माणसाने केली. त्याची 3 उदाहरणं तुम्हाला सांगतो. हातकणंगले शिरोळमध्ये 35,000 हेक्टरवरती आरक्षण पडलं. हे तत्कालीन तहसीलदार समीर सिंग यांनी टाकलं. आम्ही शेट्टी साहेबांकडे गेलो. साहेब, हे आमच्या शेतीवर ह्यांनी आकारी पड शिरे टाकलेत. हे आम्हाला घाण पण देता येत नाही, त्याच्यावर कर्ज काढता येत नाहीत. आम्ही जगायचं कसं? शेतकऱ्यांचे नेते असून शेतकऱ्यांच्याकडे आंदोलन केलं. अजून 2 मुद्दा. दुसरा मुद्दा आहे, ज्या लोकांनी आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवलं, ज्यांच्या जमिनी चांदूर धरणात गेल्या, त्या लोकांना इथं विस्थापित लोकांना इथं जागा दिली. नाही सांगतो, महत्वाचा मुद्दा तो आहे. त्या समाजाच्या, मुस्लिम समाजाच्या लोकांना जी स्मशानभूमी दिली, त्या स्मशानभूमीवरती इथल्या राजकीय नेत्यांना आरक्षण अतिक्रमण केलं. तो मुद्दा घेऊन मी शेट्टी साहेबांच्याकडे गेलो. शेट्टी साहेबांनी केरळला टुपलीत टाकलं. कुणालाही शेतकऱ्याचं त्यांनी सांगितलं, हे मुद्दा मी घेणार नाही. आपण आता राष्ट्रीय मुद्दा होता. अजून एक मुद्दा महत्वाचा आहे. वडगाव हे जो मतदारसंघ आहे, ह्याचा विभाजन NH4 नव्हतंय. या NH4च्या पूर्व आणि पश्चिम भागात त्याचं विभाजन होतंय. त्याच्यावरती सेज पडला. सेज काँग्रेसच्या काळात पडला. आम्ही शेट्टी साहेबांना सांगितलं की हे सेज उठवा, तुम्ही ह्या हायवे लगेच जमीन आहेत, शेती तर करू द्यात किंवा विकून इथं डेव्हलपमेंट होऊ दे, MIDC होऊ दे, परंतु शेतकऱ्याची पोरं तिथे कामाला लागले पाहिजेत. शेतकऱ्यांचा प्रश्न राजू शेट्टीने मांडला नाही. आम्ही नारायण राणे साहेबांकडे गेलो, सगळ्यांकडे गेलो, कुणी तो मुद्दा मांडला नाही. भाजप सरकारनं त्याचा शेज उठवला गेला. शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष झालं असं त्यांचं म्हणणं आहे. आपण शेतकरी संघटनेकडून शेतकरी संघटने शेज बदलणं या सगळ्यामध्ये मला सांगा, हातकणंगले मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं. राजू शेट्टी मोठे नेते आहेत, स्वतःपुरते मोठे झाले, राज्यात नाव झालं, पण बरोबर मतदारसंघात सुद्धा मागल्या पंचवार्षिक मध्ये बराच फंड त्यांनी खर्च केलेला आहे. आणि आता जे म्हणले तर 17,76 कोटी 52 लाख रुपये हा खंड खर्ची पडलेला आहे. आणि पाहिजे असलं तर त्यांना स्लिपा सुद्धा आपण दाखवू शकतो. आणि स्लिपा दाखवायला होते, कामं दाखवायला पाहिजे, कामं सुद्धा आहेत. आणि वडगावचं विजन घेतलं तर वडगावच्या विजन मध्ये बऱ्याच समाजांची कामं राजू शेट्टी साहेबांनी स्वतः येऊन, स्वतः मी सुद्धा होतो त्या कामांमध्ये, आणि ती स्वतः राजू शेट्टीने कामं केली. मला सांगा, जो आमचा भाग जो आहे, शिराळा असू दे, शाहूवाडी असू दे किंवा पन्हाळा असू दे, दुर्गम भाग आहे, त्या दुर्गम भागामध्ये आतापर्यंत कुठलाही खासदार गेला नव्हता. राजू शेट्टीने जिथं साधं पायपट सुद्धा जाता येत नव्हतं, मोटरसायकल जात नव्हती, तिथं आता एसट्या जातात. एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. तुम्ही फक्त शेतकरी आणि बाकीचं फक्त कुठल्या विषयावर बोलणं झालाय. फक्त मला 2 मिनिटं वेळ पाहिजे. महत्वाचा विषय, आज एवढं राजकारण चालू आहे, एकमेकावर फक्त टीकेचं राजकारण चालू आहे, सभा एवढा चालू आहे, पण आजपर्यंत काय केलं किंवा पुढं काय करणार आहे ह्याच्यावर कुठला विषय मांडला जात नाही. दुसरा मुद्दा, काही नेते मंडळी किंवा राजू शेट्टी साहेब स्वतः म्हणतात की मी 1776 कोटी रुपये खर्च केले. 1776 कोटी रुपये खर्च केले असेल तर मला सांगा, मुस्लिम समाजासाठी किती खर्च केला? मी एक सामान्य माणूस म्हणून म्हणतो, आज 3.25 लाख मुस्लिम समाजाचं मतदान आहे. आमचा काय विकास केला तिने? दुसरी गोष्ट म्हणतात रस्ते झाले, सगळीकडे विकास झाला. तुम्हाला एक उदाहरण फक्त येतो, फक्त अंदाज घ्या असेल तर हा असं कॅमेरा चालू ठेवायचा तुम्ही, आणि या हेरले मार्गे तुम्ही हायवेला पोहोचता. तुम्हाला कोल्हापूरला जायला 4 तास लागतील. फक्त 10 किलोमीटरचा रस्ता 1 तास लागतील.
पत्रकारांचं सुद्धा काय मत आहे या सगळ्यामध्ये हे सुद्धा जाणून घेणार आहोत. लोकमतच्या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण हातकणंगले मतदारसंघामध्ये आहोत. पेठ वडगावमध्ये ही चर्चा सुरू आहे. काँग्रेसवाल्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत, कारण मागच्या 10 वर्षामध्ये राजू शेट्टीने कामं केले. राजू शेट्टीने कामच तर केली, मध्यंतरी आता रस्त्याचा गोष्ट केला. मी काँग्रेसचा सबसिडीचा ऐकून घ्या. खड्डे मुक्त महाराष्ट्र चंद्रकांत पाटलाला घोषणा केली, त्यावेळी कुठे गेलते राजू शेट्टीने अल्पसंख्याकांसाठी काही काम केलं नाही. मी सांगतो, मी वाळवा तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष बोलतोय. तिने सांगितलं मुस्लिमांसाठी काय केलं, 5 यांच्या सत्तेत यांनी काय केलं मुस्लिम संघटनासाठी, एवढं तिने उत्तर द्यावं. आता या सगळ्यामध्ये आपण मनसेकडनं जाणून घेणार आहोत. मनसेचे काय भूमिका राहिली. आता तुम्ही राजू शेट्टींना पाठिंबा दिलाय, त्यांच्यासाठी सभा घेतली. तुमच्या पक्षाला काय फायदा होणार आहे विधानसभेमध्ये याचा? विधानसभेमध्ये निश्चितच आमचा फायदा होणार आहे. तुमचा पक्ष जाणार काय आघाडी बरोबर? नाही, आघाडी बरोबर नाही जाणार. आमच्या पक्षाची भूमिका जी आहे ती राजसाहेब ठाकरे ठरवतात. त्यामुळे राजसाहेब ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला त्यावेळेला मान्य असेल. अगदी ठीक आहे. राज ठाकरेंचा निर्णय आपल्याला मान्य आहे. या सगळ्यामध्ये आपण बघितलं, तुम्ही मुद्दा मांडलाय, जरा थांबा, कारण तुमच्या उत्तर त्यांनी दिलंय. आपण शिवसेनेकडनं जाणून घेणार आहोत, कारण बघा उमेदवार शिवसेनेचा आहे, त्यांची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. आता राजू शेट्टींवर आरोप करणं सोडून द्या. तुमचा खासदार आल्यावर तुम्ही काय करणार 5 वर्षात? आमचं खासदार आल्यानंतर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार. 80% समाजकारणाने जमलं तर 20% राजकारण, असं शिवसेना प्रमुखांचं एक ब्रीदवाक्य आहे. ते आम्हाला सपोर्ट करतील. आणि काँग्रेसवर अशी एवढी मोठी वेळ येऊ नये. 70 वर्षाचा पक्ष आहे आणि बॅट सारख्या चिन्हावर त्यांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन दुसऱ्या मतदारसंघातलं सांगू नका. शेवटचा एक मुद्दा मांडा MIDCचा. बोला. कोल्हापूर जिल्ह्यातली म्हणण्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रात सगळ्यात मोठी MIDC हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पेठ वडगावमध्ये आहे. किती उद्योग बंद पडले आणि वीज दर आंदोलनामध्ये राजू शेट्टी कुठे, हा माझा सवाल आहे त्यांना. ठीक आहे. आता आपण बघितलं शेतकरी संघटनेचं म्हणणं काय आहे, त्याचबरोबर भाजपचं म्हणणं काय, शिवसेनेचं म्हणणं काय. आपण एका पत्रकारांशी, इथले स्थानिक पत्रकार आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. बाबा काय परिस्थिती आहे, कसं विश्लेषण कराल या सगळ्याचं? सध्या राजू शेट्टी यापूर्वी शिवसेना आणि भाजपा युतीकडून लढत होते. यावेळेला ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीसोबत गेलेले आहेत. धैर्यशील मानेने शिवसेनेमध्ये जो प्रवेश केला याचं कारणच आहे की ते राष्ट्रवादीकडे खासदारकीची उमेदवारी मागत होते. मागच्या वर्षी त्यांच्या मातुश्रींची उमेदवारी राष्ट्रवादीनं रद्द करून तो मतदारसंघ काँग्रेसला देऊन कल्लापाना आवाड्यानं उभा केलं होतं. यावेळेलाही शरद पवारांच्याकडे त्यांनी मागणी केलेली होती. त्यांनी नकार दिल्यामुळं धैर्यशील मानेंनी स्वतःच्या घराण्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतलेली आहे. नैसर्गिक न्यायानं ते त्या पक्षामध्ये गेलेत असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. ज्यावेळेला राजू शेट्टी साहेबांनी सुद्धा राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षाच्या आघाडीमध्ये जो प्रवेश केलेला आहे, हा प्रवेशसुद्धा त्यांची राजकीय अपरिहार्यताच आहे. अशा पद्धतीचं राजकीय चित्र निर्माण झाल्यामुळं पोलरायझेशन जे झालं राजकारणाचं, त्यामध्ये ते त्या आघाडीकडे गेलेले आहेत. आता या सगळ्याला मतदान होणार आणि 23 मेला कळणार कामं कुणाची खरी आहेत, कुणाचा दावा खरा आहे, कुणाचा दावा खोटा आहे आणि कोण बाजी मारणार. खासदार हातकणंगले मतदारसंघाचा कोण होणार, राजू शेट्टी की